नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश टेकवाणी. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आज मी आपल्यासमोर जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तर कोणत्या प्रकारच्या तपासण्या तिने केले पाहिजे आणि त्या तपासण्याचं काय महत्त्व आहे याबद्दल मी सांगणार आहे. आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की गर्भावस्था म्हणजे प्रत्येक स्त्रीला देवाने दिलेली एक देणगी आहे. आणि जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तर तेव्हा हे तिचे कर्तव्य असते की तिने स्वतःची व पोटात वाढणाऱ्या बाळाची भरपूर काळजी घ्यावी, जेणेकरून ती पण पूर्ण गरोदर अवस्थेत आरोग्यदायी राहील आणि तिचे बाळही चांगले आरोग्यदायी राहतील आणि एक चांगल्या दृष्टपुष्ट बाळाचा जन्म होईल. तर हे सगळं करण्यासाठी कधी नाही म्हणजे नेहमीच आम्हाला एक गरोदर स्त्रीचे बऱ्याच तपासण्यासुद्धा करावी लागतात. आता ती स्वतःची काळजी आहाराने म्हणा, डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणे किंवा योग्य वेळेला औषधोपचार वगैरे करते, या गोष्टी आवश्यक आहेतच. पण त्याच्या जोडीला काही तपासण्या अशा आहेत की त्या अत्यावश्यक आहेत. त्याच्यात रक्त, लघवी, सोनोग्राफी हे 3 प्रकारच्या तपासण्या फारच गरजेच्या आहेत आणि यांचा फार उपयोग आम्हाला उपचार करताना होतो आणि बाळ चांगल्या रीतीने कसं जन्माला येईल, कसं दृष्टपुष्ट बाळ जन्माला येईल याकडे आम्ही लक्ष घालू शकतो.